आजचा शतपावलांचा व्हिडिओ थोडा युनिक करतो. युनिक म्हणजे काय, शतपावलीच असणार आहेत. फक्त टायमिंग लावलं 10 मिनिटाचं. मशीनवरती करतोय, जॉकपॅडवरती करतोय. 10 मिनिटाचं टायमिंग लावलंय. म्हणजे बऱ्याच जणांना काय प्रश्न असतो की आम्हाला जागा नाही किंवा बाहेर फिरायला हेच नाही, शतपावले करायला बाहेर जायला येत नाही. मी तर सांगत असतो घरातल्या घरात करायचं आहे म्हणून. पण आत्ता आपण जॉकपॅडवर करतोय. म्हणजे तुमच्या घरात जर ट्रेडमिल असेल किंवा असं वॉकपॅड जॉकपॅड असेल, हे जॉकपॅड आहे, तर तुम्ही घरच्या घरी जेवण झाल्यानंतर घरातल्या घरात अशा पद्धतीनं शतपावले करू शकता. जेवण झाल्यानंतर 10 मिनिटं लावायचं टायमिंग आणि शतपावले करायचं. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, तुम्हाला त्यात खाली दिसणारा डिस्प्ले, किती कॅलरीज बर्न झाल्या, तुम्ही किती म्हणजे चाललाय, सगळं दिसतं ह्याच्यामध्ये. कॅलरीज किती बर्न होत झाल्या ते पण कळतं. म्हणजे तुम्हाला आणखी कळेल की काय केल्यामुळं काय होतंय. काय सांगतो बघा. पण मी म्हणत नाही हे विकत घ्या, म्हणत नाही. एक युनिक काहीतरी असं म्हणून करायला लागलो आता. पण आता वयस्कर लोक आहेत, त्यांनी असं हँडलला धरून शतपावली केली तरी चालतात. आपण नको तिथं खर्च केलेला असतोय. आत्ता आपल्याला फक्त गरज असते ती म्हणजे आपल्याला शरीर जपायची. काय बघा, तुम्ही अशा पद्धतीनं हात धरा, शतपावली करू शकता हँडलला धरून. भरपूर होतं आहे. किती वयस्कर असू दे, लहान मुलं असतील म्हणजे बऱ्यापैकी त्यांना पण हँडलला धरून करता येते. रिमोट आहे हातात, ह्याला बटणं पण आहेत. हे करा मी म्हणत नाही, किंवा तुम्हाला जाहिरात करायला लागलो की असं नाही की हे बघा करा, हे विकत घ्या, असं पण नाही. पण शतपावले करा. आता हे झालं ह्याच्याबद्दल. म्हणजे परत कुणी विचारायला नको, कुणी जर कमेंट नको म्हणून मी ह्याची माहिती सांगितली. मूळ मुद्द्यावरती येऊया आपण. शतपावले का करावीत, नवीन लोकांनी लक्षात ठेवा. जर तुम्ही जेवण झाल्यानंतर एका ठिकाणी बसला, डायरेक्ट झोपला, तर जे खाल्लंय ते कुठं जाणार हो? कुठंच नाही. त्याची हालचाली होणार आहेत का? नाहीत. एकतर आपण एक घास 32 वेळा चावलेला नसतोय आणि ते परत आणखी हाय असंच तिथं फॅटमध्ये जाणार. कारण आपण रात्रभर झोपणार आहोत. आपण बघा मी काय म्हणतोय, रात्रभर झोपणार आहे, परत ते फॅटमध्ये जाणार, परत ते वजन वाढणार. म्हणजे कालचा दिवस जसा होता तो आज आपण आहे असा घालवला. मग परिणाम काय आहे? झिरो. आपल्या शरीरात प्रगती होईल का? नाही. त्याच्यामुळे जेवणानंतरची एक लहान सवय ती म्हणजे 10 मिनिटं कमीत कमी आपण शतपावले करायचे आहेत. आणि ह्या शतपावलांचा दररोज व्हिडिओ बनवतोय आपण. एखादा दिवस चुकून राहिला असेल मान्य करतो, कारण एवढ्या व्यापातून थोडासा वेळ इकडे तिकडे होऊ शकतो. तरी पण मी क्षमा मागतो, का तर मला सगळ्यांना सवय लावायची आहे. कोणतेही साहित्य घ्या म्हणत नाही. हे साहित्य आपण किती किती महिन्यातनं ह्याच्यावर दाखवायला लागलो की शतपावले पहिल्यांदाच करायला लागलो आपण. घ्या हा उद्देश नाही. पण काही जणांच्यात पुणे मुंबईवरून येतात, फोन येतात, ते म्हणतात मग आम्ही ट्रेडमिलवरती करू शकतो का? त्यांच्यात काय जुन्या लोकांना म्हणजे जुने काय काय जणांच्याकडे मशीन्स आहेत. हो, तुम्ही करू शकता. सिटीतल्या लोकांना बाहेर जाता येत नाही, काय अडचण नाही. पण मी सगळ्या कुटुंबाला एकत्र घ्या म्हणत असतोय. सगळ्या कुटुंबाने एकत्रित केला तो आनंद वेगळाच आहे. मग काही ह्याच्यावरती चाला, काही नाही सोबत जवळ उभा राहून चाला तरी पण चालतंय. पण एकत्रित करा, तो एक आनंद वेगळा घ्या. जबरदस्त. म्हणजे असं काहीतरी कशाच्या तरी निमित्तानं एकत्र येऊन, व्यायामाच्या निमित्तानं तरी एकत्र येऊया. सगळ्यांना कम्युनिकेशन करा, बोला. मी माहिती तर सांगतच असतोय. 10 मिनिटात टायमिंग लावत असतोय आपण. वजन कमी करणं लय सोपं आहे, वजन वाढवणं पण सोपं आहे. फक्त काय झालंय, आपण त्या अँगलनं बघत नाही. त्या अँगलनं बघत. आता बघा माझ्या 6 कॅलरीज बर्न झालेल्या इथं दाखवतोय. 6 कॅलरीज बर्न झालेत. टायमिंग किती झालंय? 4 मिनिटं. म्हणजे 4 मिनिटात आपल्या 7 वर गेलं. 7 कॅलरीज बर्न झाल्या. म्हणजे कुठनं काहीतरी आपण केलं ना. हा व्यायाम करतो का नाही? शतपावले आहेत आणि एकदम स्लो चालतोय. लक्षात घ्या, फक्त हालचाली करा. म्हणजे शरीरात जी फॅट साठवल्या तिला घालवली बघा. हे प्रत्येकाला लक्षात ठेवा. तुम्ही जर चाललात तर वाचाल, ही म्हणण्याची वेळ आल्या. तुम्हाला काय होणार नाही, दवाखाना मागं लागणार नाही असं मी म्हणत नाही. बऱ्याच वेळा काही जणांचे व्हिडिओ असतात, मग घेणं माझं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? नाही. कोण जर तुम्हाला सांगत असेल की हे करा तुम्ही निरोगी राहणार, हे शक्य नाही. तुम्ही त्याचं प्रमाण कमी करू शकता. कारण 100% कुठून मिळणार? मला चांगला ऑक्सिजन पाहिजे. अहो पण शरीर जे काय आता हवेतून येणार आपल्याला प्रदूषण आपण टाळणार आहे का? नाही. आपली प्रतिकारशक्ती वाढवायचं, एवढंच करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला कधी हुकमे का सांगतो का तुम्ही सगळं केलं म्हणजे हेच बरोबरच होणार नाही. मला फक्त तुमच्या हालचाली करून घ्यायचे आहेत, जेणेकरून कमीत कमी म्हणजे घरात, प्रत्येक घरात हेल्दी कसं ठेवता येईल हे बघायचं आहे. कारण असंच पुस्तक वाचत बसतो तो, हे कन्सेप्ट का डोक्यात आला? BP शुगर लठ्ठपणामुळं
आपल्या भारतामध्ये एवढे प्रॉब्लेम आलेत. तो आकडा पडल्यानंतर मग म्हटलं मग आपण समाजासाठी काय करू शकतो. मग लक्षात आलं की मी आर्थिक तर काही मदत करू शकत नाही, पण प्रत्येक घरात मोबाईल आहेत, प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहेत. माझ्या खेड्यातल्या खेड्यात सुद्धा मोबाईल आहे, माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवापाशी मोबाईल आहे, प्रत्येक क्लास 1 अधिकारी असतील कितीही मोठे असतील त्यांच्याकडे मोबाईल आहे. मग आपण समाजासाठी आपल्याला जे माहिती आहे ती आपण मदत करू शकतो. हे लक्षात आल्यानंतर मग मी हा उपक्रम चालू केला. ह्याच्यामध्ये बाकी दुसरं काही नाही. त्यामुळे मी तुम्हाला लय सायन्स वगैरे पटवून सांगत बसत नाही. फक्त लक्षात घ्या, सायन्स सांगत बसलं की आपण व्यायामाच्या नादाला लागणार नाही. हळूहळू सांगायचं आहे. कुठल्या व्यायामाचं नाव काय आहे हे काय काय सांगत बसतो का नाही. हालचाली करायच्या आहेत एवढंच खरं आहे. एवढं डोक्यात ठेवा, बाकी काही नाही. आत्ता बघा 6:30 मिनिटं झालेत आणि 11 कॅलरीज बर्न झाल्या. मग त्या 11 कॅलरीज पोटात ठेवायच्या होत्या का. एवढं साध अहो तुम्ही एक जरी खर्च केली कॅलरीज तरी तुमच्या शरीरात चांगलं होणार आहे. लक्षात ठेवा, लय महत्वाचं आहे. ओव्हर काय करायचं नाही. आती तिथं माती. व्यायाम चांगला आहे म्हणून रात्र दिवस व्यायाम करायचा का नाही. सगळ्या गोष्टी प्रमाणात करायच्यात. आणि हे जर सकाळ उठल्यापासून जर थोड्या थोड्या वेळाने अशा लहान लहान ॲक्टिव्हिटी झाल्यामुळं शरीरातल्या सगळ्या क्रिया चालू राहतात. ब्लड सर्क्युलेशन चालू राहते, चयापचय संस्था चालू राहते, रक्ताभिसरण संस्था चालू राहत्या, श्वासोश्वासाची गती कमी जास्त होते, त्याची क्रिया चालू राहत्या, कितीतरी बदल होतात. आणि ह्याच्यातून बराच तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे. प्रत्येकाला अनुभव येणार आहे चांगला. दुसरी गोष्ट, तुमच्याकडून कुठलेही पैसे घेतलेले नाहीत. म्हणजे जर आपण म्हटलो माझा वेळ गेला फुकट, ह्यांचं काय तर ऐकत बसलो, ह्यांचं काय तर करत बसलो, मी 7-8 महिने झालं करतोय, कुणीही आपल्याला बोर्ड दाखवायची गरज नाही. का, मी तुम्हाला 7-8 महिने कुठलं प्रोडक्ट दिलंय का, काय प्रोडक्ट दिलेलं नाही. मी फक्त सांगत असतो काय खायचं काय नाही खायचं, हे खाल्लं तर चालतंय, ते खाल्लं तर चालतंय. इतक्या दिवस मी तुम्हाला शोरूममधल्या किती जाहिरात केले तो, हे घ्यायलाच लागतं कधी म्हटलो, हे जॉकपॅड घ्यायलाच लागतं कधी म्हटलो, ट्रेडमिल घ्यायला लागतं कधी म्हटलो नाही. तुम्ही कुठले जिमलाच आमच्या या कधी म्हटलो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठेही असा त्या ठिकाणी तुम्ही व्यायाम करू शकता, हालचाली करू शकता, कॅलरी बर्न करू शकता, हे सांगतोय मी. त्यामुळे लक्षात घ्या, लय सोपं आहे. फक्त करायची इच्छा करा. आणि तुमचं जर एकदा घरातल्या काय जरी आदर्श घेतला, तुमचं अखंड कुटुंब सुधारायला चालू होईल. बऱ्याच जणांना गरज असते व्यायामाची, हालचालींची, पण केलं तर आहे. सुरुवात करा. कारणं सांगू नका. कारणं सांगून काही उपयोग नाही. प्रोडक्ट वगैरे खाणे, बघा उदाहरण घ्या, मी 1 महिना तुम्हाला काहीतरी दिलं, वेट लॉस होईल, आणि ते खायचं ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी काय हो. मी काय मग म्हणतोय, घरातलं खायचं भरपूर. कधी कधी डाएट प्लॅन मी असा पण पोस्ट करत असतो की त्याच्यामध्ये पूर्ण प्रोटीन इंटेक असेल असं नाही. सगळ्यांचा विचार करतो, सर्वसामान्य सगळ्यांचा. अजून बऱ्याच जणांना प्रोटीन कसं कव्हर करायचं हे माहीत नाही. त्यासाठी पण तो बेसिक जे घरात उपलब्ध असेल त्याच्यापासून डाएट प्लॅन सांगत असतोय. त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. सुरुवात करा, ॲक्शन घ्या. बाकीचं तुम्हाला काही शंका येऊ देत, 100% मदत. आर्थिक नाही म्हणत, 100% मदत करा. आणि हे सगळे व्यायाम आपले लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना उपयोग पडतात. शतपावले वयस्कर लोकांना पण उपयोग पडतात. काय अवघड आहे, साध्या साध्या गोष्टी आहेत. फक्त कारणं सांगायचं नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. सकाळी उठल्यापासून व्हिडिओ असतो, संध्याकाळी झोपेपर्यंत शतपावलांचा व्हिडिओ असतो आपला. दर 1 तासानंतर लहान लहान ॲक्टिव्हिटी करा. एका ठिकाणी बसून राहू नका. 1 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही बसून राहिला की ओळखायचं, मला काय तर हालचाल थोडी तर केली पाहिजे. 1 मिनिटाची ॲक्टिव्हिटी करा. आणि तो जर वेळ तुम्ही स्वतःला देत नसाल तर मग ह्याच्या पलीकडे तुम्हाला ब्रह्मदेव तर येऊन उठवेल का. मग डायरेक्ट उठवायची वेळ बघू नका. ॲक्शन घ्या, सुरुवात करा. तुम्ही माझ्यासाठी नाही, जगासाठी नाही, कुटुंबासाठी खूप मोठं जग आहात. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्या. प्रत्येकानं स्वतःकडे लक्ष द्या. तुमचं आरोग्य जपा. तुमचं आरोग्य जपलं की सगळ्या कुटुंबाचं आरोग्य जपल्यागत झालं. कुटुंबाचं आरोग्य जपलं की सगळ्या समाजाचं आरोग्य जपल्यागत झालं. आणि समाजात झालं की सगळ्या आपल्या देशाचं आरोग्य चांगलं व्हायला मदत होणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे कारणं सांगायचं नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. तर आत्ता टायमिंग होत आलं आहे. पहिल्यांदा बोलत बोलत 15-20 सेकंद गेले असतील आपले. तर बघूया टायमिंग होईल आता किती राहिले बघूया. फक्त म्हणजे मी मशीनवरती चढल्यापासून
10 सेकंद राहिलेत आणि आत्ता कॅलरीज दाखवत आहे 19 बर्न झालेत बघा. आणि आता 20 कॅलरीज बर्न झाल्या बरोबर 10 मिनिटात. मग विचार करा, जर 10 मिनिटात आपले 20 इकडे दाखवा, इकडून दाखवतो का बघा बघा. टायमिंग 1:10:42 झाले. म्हणजे मशीन केली ती 42 सेकंद एक्स्ट्रा अगोदर चालू केली ती. स्पीड आता थांबवल्यामुळे 0 झालं. डिस्टन्स म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर आपण गेलो बरोबर आहे का. हां, आणि कॅलरीज बघा 20 बर्न झालेत. आता जिमला जाणं किंवा एखादी मशीन घेणं ह्याचा फायदा काय असतो, तुम्हाला मूड येतो, मोटिवेट येतं की तुमची क्रिया चालू आहे, पण कॅल्क्युलेट करायला पण खाली काय कोण आहे ना. ह्याच्यामुळे ह्या वस्तू जर आपण खरेदी करतो ना, तो फायदा लय प्लस होतो. मी घ्या म्हणत नाही, सांगतोय तुम्हाला. फक्त जिममध्ये गेलं की ग्रुपनं सगळ्यांना बघून, मशीन्स बघून, तिथलं वातावरण बघून तुम्हाला व्यायाम करू वाटतो. म्हणून पहिल्यांदा घर सोडायला लागतं. घर सोडायचं म्हणजे व्यायामापुरतं. त्याच्यासाठी समजा आपल्याला जायला जमत काही नाही, अशी एखादी वस्तू घेतली तर जबरदस्त. आता बऱ्याच जणांच्या कमेंट येणार, ही मशीन कितीला आहे. ही जॉकपॅड मशीन आहे, इम्पॉर्टेड आहे, तरी पण सांगून टाकतो 20,500ला बसते आणि अंदाजे 800 ते 1,000 रुपयेपर्यंत होम डिलिव्हरी चार्जेस लागतात. ह्याची तुलना ऑनलाईनशी करू नका. गरज असेल तर आमचं निकम स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे अकाउंट इंस्टाग्रामला आहे आणि फेसबुकला अवधूत काय नाव आहे, अवधूत थोरबोले हे अकाउंट बघा. फेसबुकला तुम्हाला तिथं सगळ्या मशीनच्या हे दिसतील. ह्याची जाहिरात मी करत नाही म्हणून सांगितलं अगोदर. शोरूम आपलंच आहे, तरी पण बिन ह्याचं तुम्हाला व्यायाम करता येतो हे सांगायचं आहे. कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. आणि कुणी शेतपावली केली नक्की कळवा. धन्यवाद. कमेंटमध्ये टाका.